साजरे होते, ते अण्णाभाऊसाठी किती महान होते यावर पहिल्यांदा एक 2 मिनिट. कारण का आजकाल महापुरुषांच्या जयंत्या म्हटलं की फक्त त्या महामानवांच्या जातीमध्ये जयंत्या होतात आणि जयंती करणाऱ्यालाही माहित नसतं की आपण नेमकी जयंती का साजरी करतो. कारण बौद्ध समाज बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, वंजारी समाज भगवान बाबाची जयंती साजरी करतो, म्हणून मातंग समाजाने अण्णाभाऊची जयंती साजरी करायची असं एक प्रचलित समाजामध्ये गेलं तर आपल्याला दिसून येतं. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्याकडे जर पाहिलं तर अण्णाभाऊ साठे एवढे मोठे लेखक होते की ते अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, 15 कथासंग्रह लिहिले, 3 नाटकं लिहिले, 15 लोकनाट्य लिहिले आणि अण्णाभाऊंच्या साहित्यावर किंवा अण्णाभाऊंच्या कथावर त्या काळामध्ये 7 चित्रपट निघाले. म्हणजे 7 चित्रपट कथा त्या अण्णाभाऊंनी लिहिल्या आणि अगदी अलीकडं 2 चित्रपट निघाले. आवडी नावाच्या कादंबरीवर पूर्वी टिळा लावी त्या रक्ताचा हा चित्रपट 1969 निघालेला. त्या चित्रपटाचं असं वैशिष्ट्य होतं की ज्या दिवशी तो चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच दिवशी अण्णाभाऊंचं निधन झालं. आणि नंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये 2021ला त्याच आवडी कादंबरीवर इब्रत नावाचा चित्रपट निघाला. आणि अलीकडं प्रवीण तरडेनं एक चित्रपट काढला, ते त्याचं नाव मला थोडंसं झालं, हंबीरराव मोहितेच्या जीवनावर आधारित तो चित्रपट आहे. आणि तो चित्रपट म्हणजे एकूण 9 चित्रपट कथा लिहिणारे अण्णाभाऊ साठे आणि एक प्रवास वर्णन सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. पण अण्णाभाऊ फक्त असे लिहिणारे साहित्यिकच होते का? नाही. तर आपण जर पाहिलं तर लेखकांचे पण प्रकार असतात. म्हणजे एखादा कादंबरीकार असेल तर तो आयुष्यभर कादंबरी लिहितो, एखादा कथाकार असेल आयुष्यभर फक्त कथाच लिहितो, एखादा कवी असेल आयुष्यभर फक्त कविताच लिहितो. परंतु अण्णाभाऊंनी या सर्वच प्रकारांना काय करलं, हात घातलेला आहे. आणि याच्याही पुढे जाऊन जर पाहिलं तर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अण्णाभाऊंच्या साहित्य, अण्णाभाऊंच्या कथा, कादंबऱ्या जगातल्या 27 भाषात प्रकाशित आहेत.